जाधव नावाचा बॉलर आपण पाहिला, विशाल विजय जाधव, ज्याला आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू म्हणून एक मॅच विनर प्लेयर. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू मारा केला जाईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं किशोरसाठी. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पहा काय विचार होता किशोर यांचा. एक हा रचनात्मक फटका माइंडसेट, कारण की डगआउट मधून येताना आपण पाहिलं की निरीक्षण केलं या मैदानाचं, आणि उलटा फटका पहिला बॉल मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. परंतु हा घात करणारा फटका अनेक वेळेला क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलाय, परंतु या वेळेला थोडंसं आपण पाहिलं इम्पॅक्ट लेग स्टंपला मिसिंग होतं, त्यामुळेच मात्र पंचांनी ही अफळ फेटाळली. दुसरा चेंडू ओ, या वेळेला पहिली बॅट फिरवली जाते, इनर एज लागली होती. विकेट किपर रवीच्या हातामध्ये चेंडू मात्र इथे थांबला जातोय. दोन चेंडू पाहिले आपण तर चांगल्या नियंत्रणामध्ये फेकले जात आहेत. विशाल जाधव याला पण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिली मॅच, दुसऱ्या मॅच मध्ये देखील टप्पा हा चांगला आहे त्यांचा, चांगल्या रणनीतीने गोलंदाजी करतायत. समोर टाकलेला चेंडू पाहिला, या वेळेला मनगटी फटका सजवला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका किशोरच्या माध्यमातून. तीन चेंडू खेळत असताना आपण पाहिलं तर एक धाव मात्र त्यांनी कंप्लीट केली जाते. सुरुवात बघा आपल्या संघाची जी एक या आकड्याने मात्र आपण पाहिली आहे तर ओपन होताना पाहायला मिळते. एक आपण पाहिले तर मग फळकावर जयेशला आता मिळते स्ट्राईक. एक जयेश हा खेळाडू आपण बघितला तर विस्फोट खेळ करण्यासाठी हिरा आहे, आणि तो या वेळेला स्ट्राईक एंडकडे येताना पाहायला मिळतोय. थोडासा आपण बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हता प्रॉपर. हलकसा बॅटचा एज विकेट किपरच्या हातामध्ये अपील केली, पंचांनी पकडली, आणि या क्षणाला चौथ्या बॉलवर मात्र पहिला धक्का दिला जाईल. आणि इथे शून्याचा चष्मा मात्र नक्कीच आपण पाहिलं तर जो प्रदान करून असताना आपण पाहिलं तर डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय जयेश बॅटर, आणि पहिला धक्का राजावली संघाला. धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर मग पहिला धक्का लागला, याच्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना इथे की नवीन बॅटर येत आहेत उमेश वर्गना. आज कुठेतरी आपण पाहिलं की बॅटिंग लाईनअप थोडासा चेंजअप पाहायला मिळतोय, परंतु बॉलिंग चांगली आहे. उमेशसाठी देखील आपण पाहिला तर अगदी ऑफ स्टंपवर चेंडूच्या हाताने केली जाते, आणि मन बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय तिकडे मिळतोय बॉलर विशालला. बघा विशालची आतापर्यंत गोलंदाजी ही ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या जवळच मात्र होताना बघायला मिळते, आणि त्यामुळेच बॅटरला जास्त जास्त आपण पाहिलं तर एक्स्ट्रा काही करण्याची संधी मिळत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी. याही वेळेला पाहिलं अपील केले, हलकस बॅटचं मात्र पाहिलं एज, पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर स्पेल मात्र फेकला गेलाय विशाल जाधवनं. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. राजावली संघ आपण पाहिला तर भरपूर अडचणीमध्ये आलाय, कारण की पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये फलकावर मापून मोजून तोलून मोलून खर्च केलेली ती म्हणजे ऑन अँड ओनली वन, आणि विकेट डाऊन केल्या दोन. पहिलं षटक पूर्ण. थँक्यू डीजे. आपण पाहतोय ज्याप्रमाणे शाळा सर्व काही शिकवते, लघुकोण, काटकोण, त्रिकोण आणि चौकोन, मात्र आपलं कोण हे मात्र नक्की परिस्थितीच मात्र शिकवून जाते. आता ही परिस्थिती आता आपण पाहिली आहे तर थोडीशी बिकट झाली आहे, परंतु त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगली मात्र आपण पाहिली तर गोलंदाजी केली जाते, त्याच्यावर आक्रमण करावं लागेल. किशोर रवी पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टंपच्या बाहेर पाहतोय आपण, कटचा फटका खेळला जाते, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात आहेत, तर चेंडूला फील्ड केला जाईल. 2 धावा हा घेण्याचा मनसुबा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. किशोर या खेळाडूला पण जर बघितलं तर एक डेफिनेटली चांगला बॅटर आहे. रवी सोहळे बॉलिंग ट्रॅकवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रवी या खेळाडूला पण जर बघितलं तर डेफिनेटली एक ऑलराऊंडर खेळाडू
च्या यादीमध्ये या खेळाडूची गिनती होते आणि सातत्याने आपण पाहिलं तो कामगिरी करण्यासाठी माहेर देखील आहे. पुन्हा एकदा उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर चुकलेत, फायदा मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो यस, तेच पाहायला मिळालंय. कशा पण का होईना धावा येणं गरजेची बाब आहे आणि या वेळेला आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय चौकार मात्र येताना पाहायला मिळेल. आणि मरुदुई स्पोर्ट्स राजावली बीट टीमला प्रयत्न किशोरने केले, परंतु आपण पाहिलं तर प्रयत्नाला मात्र थोडेसे साथ किपरची मिळते आणि एक्स्ट्राच्या धावा चौकार 4. चौकाराने संघाची टोटल वाढताना पाहायला मिळते. 7च्या घरामध्ये पोहोचले गेले. अमृत परेड ऑफिशियल स्कोरिंग जे काढताना आपल्याला बघायला मिळाले. या वेळेला आपण पाहिलं तर ऑफस्टमची लाईन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. रवी सोहळेची ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा उलटा फटका, रिव्हर्सचा फटका मात्र खेळण्याची दमखम ठेवली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळ 3 ते 4 वेळा हा प्रयत्न किशोर यांचा होताना पाहायला मिळाला, परंतु सक्सेस एकही वेळा झालेला नाहीये. समोरच्या दिशेने आपण पाहिला तर हा फटका खेळला जाईल. बघा फिल्डर आहेत तिकडे, विशाल चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट होताना बघायला मिळते. टीमची टोटल वाढली जाते, 8च्या आकड्यावर पोहोचले गेले. 8 रन्स आपण पाहिलं तर ओव्हरमध्ये जर आत्तापर्यंत फेकून झालेले चेंडू देखील पाहिले तर 4, म्हणजेच काय तर मग राजावली टीमला पूर्णपणे आपण पाहिलं तर लिमिटमध्ये ठेवलंय. लिमिट क्रॉस करू दिलं नाहीये बॅटिंग लाईनअपला. अपस्टमच्या बाहेर चेंडू आपण पाहिला तर चांगला फटका मात्र आपण पाहिला. खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर काही ना काही आपण पाहिलं तर मग प्रेशर वाढलंय. बोबत बॉईज टीमचा आपण पाहिला तर गोलंदाजी आपण पाहिले तर छान झाली, परंतु बॅटिंग प्रशांत वर्गण आणि किशोर गांगुडे हे 2 खास खेळाडू आपण पाहिलं तर मग धावफलकाला कितपर्यंत घेऊन जातील हा या ओव्हरचा आपण पाहिला तर अंतिमचा चेंडू असेल. रवी धीमा होता, फुलर होता. आपण पाहिला तर समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळला. एक धाव मात्र तिथे जोडली जाईल. किशोर मात्र आपण बघितले तर 1 पेक्षा जास्त काही घेणार नाही. त्यांना माहिती आहे की बॅटिंग मला सांभाळायची आहे. तर 1 आणि 1ने धाव फलक पोहोचला गेलाय 10च्या आकड्यावर, म्हणजे 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये आलेली फक्त 1 धाव आणि या ओव्हरमध्ये आलेल्या 9 धावा. त्यामुळेच आपण पाहिलं तर सरासरी पाहायला मिळते 5ची आणि 5ची सरासरी बघितली तर 2 ओव्हरमध्ये भरपूर कमी आहे. आता 6 चेंडूचा खेळ शेष असेल. बघा या 6 चेंडूमध्ये डेफिनेटली तुम्हाला जवळजवळ 18 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून तुमच्या संघाला 20-25 पर्यंत जर नक्कीच आपण पाहिलं तर जायचं असेल किंवा जास्त तर इथे जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्रीडानगरी मशंजीनास नम्र विनंती करतोय मी साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगरच्या वतीने की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपलं मनापासून स्वागत असेल, वेलकम. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण. मिस्टर भावेश टू किशोर ओर द विकेट. हा बॉल पाहिला आपण पायावर आदळताना पाहायला मिळतोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा मनसुबा आपण पाहतोय, लाईन मिस केली जातोय. पंचांनी मात्र आपण पाहिला वेळ न खर्च करता लगेच बोट आकाशामध्ये उंचावलं. याचाच अर्थ LBWचा शिकार. फलंदाज मात्र होतोय बाद. मोठा धक्का मांडला जाईल मरुदी स्पोर्ट्स राजावली बी या टीमला. किशोर गांगुर्डे आपण पाहिलं तर एक मोठा खेळाडू, त्याला केलंय बाद आणि या धाव फळकावर शांतता मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. थँक्यू सो व्हेरी मच डीजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची नक्कीच आपण बघितलं एक म्हण आहे आणि नक्कीच काय आहे ते देखील तुम्हाला सांगेन मी. हा बॉल पाहिला आपण तर मग हाताळला जातोय. विनोद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहावं लागेल. पंच इन्व्हॉल्व आहेत आणि सांगतायत की हा वाईड आहे, तिथे एक्स्ट्रा देखील मिळेल. शिवछत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायची, कारण की हिम्मत करा आणि पुढे जात राहा, कारण टोमणे देवाला सुद्धा मात्र सहन करावे लागले होते. तर आपण काय, आपण तर साधी माणसं आहोत मित्रांनो. आणि हो या वेळेला आपण पाहिलं तर तुम्ही प्रयत्न करायला हवा, हिम्मत करायला हवी. हिम्मत कराल तर नक्कीच तुम्ही पुढे याल आणि या वेळेला आपण पाहिलं तर हिम्मतीने मात्र लढण्याचा प्रयत्न करावा लागेल. डाऊन दिले, लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते. वाईट क्रमांक 2
भावेश आपण पाहिले तर गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे आपण पाहिलं तर रफ्तार छान आहे, वेग छान आहे, परंतु गोलंदाजीमध्ये ते नियंत्रण आहे ना थोडंसं गमावताना पाहायला मिळतात. कदाचित आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे नियंत्रण गमावण्याचं कारण देखील असतं, कारण की एखाद्या वेळेला गती जास्त प्रदान करणं किंवा मग थोडंसं रनअपमध्ये चुका, यामुळे आपण पाहिलं या गोष्टी होत असतात क्रिकेटच्या पटलावर. परंतु यावेळी आपण पाहिलं तर त्या सगळं बाजूला सोडून पुढचा चेंडू, आता चांगला टप्पा निवडला गेलाय. बघा इथे आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये आत्तापर्यंत एकमेव बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळाली आहे. एक धाव तर आपण पाहू शकतोय, दुसरी धाव देखील आपण पाहिली आहे, तर मग ही पूर्ण होताना बघायला मिळाली. तिसरी धावेचा प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळाला का? दोन धावा आपण पाहिली आहे तर इथे जोडल्या गेल्या. धावफलक सध्या तरी डोळ्याच्या समोर पाहतोय, पण वरचढ मात्र आपण पाहिलं तर भावेश भंडारी आतापर्यंत पाहायला मिळालाय. धावफलकावर 15 धावा आहेत आणि या ओव्हरचे चेंडू कंप्लीट झालेले आहेत 5. अंतिमच्या चेंडूवर एक मोठा मॅक्झिमाइज केला जाईल का? षटकार तो आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. स्टंपच्या बाहेर कटचा फटका मात्र आपण पाहिलेला आहे, खेळला जातोय. पण पाहू शकतोय डीप गली बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू प्रस्थान करत असताना मात्र थोडंसं आपण पाहिलं तर मग धावपळ मात्र झाली होती, परंतु जोपर्यंत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 3 आणि या 3 धावांनी धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळाली आहे. पोहोचली गेली या 3च्या आकड्याने 18 या आकड्यावर. 18 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात आणि टार्गेट सेट झाले ते म्हणजेच 19 धावेंचं. हे मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स नजारा पेश केला जातोय. बोबत बॉईज बोबत पाडा या संघाच्या माध्यमातून. चला 2 कॅप्टन, मी माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचतोय तर तुम्ही लगेचच या. राहुल वेलकम, आपला देखील स्वागत असेल. आणि आपण बघितलं तर त्यांच्या सोबतीने जय भवानी स्पोर्ट्स वंगणपाडा टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आणि आपण टॉस करण्यासाठी सूरज सूरज यांना आपण टॉस करण्याची विनंती करतोय. इन ॲक्शन तेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळते. त्याला कोण कॉल देते आपसमध्ये ठरवा. जय भवानी वंगणपाडा टीमच्या माध्यमातून कॉल हा दिला जातोय. कॉइन स्पिन, कॉइन स्पिन केला जातोय. काटा आणि येतोय छापा. सूरज आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सला आणि आपण मंचावर बसा. बघा छापा आलेला आहे, काटा कॉल दिला होता. राहुल यांच्या खात्यामध्ये, नागले संघाच्या खात्यामध्ये हा टॉस जातोय. राहुल तुम्ही टॉस जिंकलाय, काय निवडाल? बॅटिंग. तुमचा संघ कशाप्रमाणे परफॉर्मन्स करतो या सीझनमध्ये? थोडा खराब चाललाय पण आता बघू. बघा नेमकं तुम्ही काय इथे डिसाईड केलं तर बॅटिंग. आणि हे मैदान जर बघितलं तर या मैदानावर कधी खेळलात का तुम्ही? नाही. पहिल्यांदाच खेळणार म्हणजे चॅलेंजिंग असेल तुमच्यासाठी. काय वाटते तुम्हाला की 4 ओव्हरचा हा गेम असेल, कुशल 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना किती धावा तुमच्या बॅटमधून येताना पाहायला मिळू शकतायत? 50+. 50+. ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर तुमचा खेळ हे सातत्याने संघासाठी चांगला असतो, परंतु तुम्हाला कोणाची साथ मिळेल आणि कोणते खेळाडू असतील जे चांगलं योगदान बॅटिंगमध्ये देण्याचा प्रयत्न करतील? सतीश पवार आणि नितेश हावरे. बघा आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला तर प्रत्येक दिवस असा असतो की एक संघ जेव्हा घरातून निघतो ना तेव्हा सांगतो की आज आम्ही इथे खेळायला जाणार, ते त्या मैदानावर आमच्या नावाचं एक वादळ निर्माण करणार. परंतु नागले ते ससूनगरचा प्रवास येताना तर थोडेसे रस्त्यामध्ये तर खड्डे आहेत, परंतु जाताना म्हणजे इथे आल्यानंतर विचार काय असेल तुमचा? काय चांगला आहे विजय. चांगलंच करण्याचा प्रयत्न करणार. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. जाऊया आपण जयवानी वंगणपाडा टीमचे कॅप्टन त्यांच्याकडे. तुम्ही टॉस जिंकला असता तर मित्र काय डिसाईड केलं असतं तुम्ही? फिल्डिंग घेतली असती. म्हणजेच तुम्हाला हवं होतं ते मिळालं. बघा तुमचा प्लॅन तर आता काय असेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की त्यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार, जिगरा दर्शवणार, 50+ धावा फलकावर जोडण्याचा प्रयत्न करणार. परंतु तुमचा उद्देश आणि तुमच्याकडे आपण बघितलं तर की फॅक्टर बॉलर कोण असतील? परशुराम आहे, मिलिंद आहे, अतुल आहे. हे सीझन कसं राहिले तुमच्या टीमसाठी, खास करून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये? हा सीझन थोडा चांगला नाही चाललेला. बघा आत्तापर्यंत चांगलं झालेलं नाही आहे ते, मात्र कदाचित आज चांगलं पाहायला मिळू शकतंय. हो नक्कीच.
आणि हा जो मॅच आहे ना की आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा परिवार आहे तर सगळा मोठा आहे. प्रत्येक लाईव्हच्या स्वरूपात मात्र जोडले जात आहेत. परंतु जेव्हा जेव्हा आपण बघितलं प्रेक्षकांना हवी असते मेजवानी, कदाचित या मॅचमधून ती मोठी मेजवानी बघायला मिळेल. हो. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अव्वल असं मी तर टॉस जिंकला गेला गादी स्पोर्ट्स नागले टीमने डिसाईड केलं बॅट पास. जिगरी आपण पाहिलं तर हा डिसिजन वाहतोय कारण की त्यांनी निवडलेली बॅटिंग पाहायला मिळते. म्हणजेच काय तर बॅटिंग छान होईल का पाहूया. मैदानाच्या आतमध्ये नक्की दुसऱ्या बाजूने धावा करायच्या आहेत चेस 19 कशा प्रकारे केला जात आहेत त्याचं धावते विवरण घेऊन येतोय आपल्यापर्यंत थेट कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2026 क्लॅश ऑफ दी टायटल मॅच. आपण पाहिला तर हा जो आपल्याला पाहायला मिळतो डोळ्याच्या समोर सेकंड राऊंडचा पहिला मॅच, कारण की ऑफिशियली दुसरा मॅच मात्र झाला नाही आहे. त्यामुळेच आपण दुसऱ्या फेरीमध्ये थेट पोहोचतोय. रवी आणि राकेश. रवीसाठी पहिला बॉल आउट अपील मात्र आपण पाहिलाय फिंगर इज अप. आपण पाहिलं अक्रॉस द लाईन आणि प्लम 3 यष्ट्यांच्या मध्ये मात्र आपण पाहिलं सापडला गेलाय बॅटर. हे चित्र मात्र डोळ्याच्या समोर पंचांना मात्र आढळून आलंय आणि तेच मात्र आपण पाहिलं तर पंचांनी बोर्ड मात्र आकाशामध्ये उंचावलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूने राकेशने देखील रवीला काहीतरी सांगितलंय. फलंदाज बाद. जसं म्हणतात ना की कर्मभूमी, या कर्मभूमीच्या जगात श्रम प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग आहे मात्र आपल्याला भरावे लागतात. रंग मात्र भरण्याचं कार्य कोण करताना पाहायला मिळेल पाहूया. परंतु ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना, ज्या रंगाने आयुष्य घडविले असा एकच रंग तो म्हणजेच पांडुरंग. आणि या वेळेला आपण पाहिलं तर नवीन बॅटर रोशन सोहळे. रवी सोहळे बाद झाले, रोशन आले, टॉफ्टॅनने ढकललाय. डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. तिकडे आपण पाहिलं तर मग 2 धावा सोप्या पद्धतीने कन्वर्ट केल्या जात आहेत. बघा हा विचार तरी तुम्ही देखील आपण पाहू शकतो. जे टार्गेट आहे ना थोडंसं टोटल छोटं आहे. 19चा आकडा तुम्हाला कंप्लीट करायचं आहे तर एक माइंडसेट एक इंटेन दर्शवावं लागेल. बघा रवी यांचा काय प्रयत्न होता की पहिला बॉल यष्ट्यांच्या मधून अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी आपण पाहिलं त्यांच्याकडून हलकीशी मिस्टेक झाली. कारण की जर तो चेंडू तुम्ही सरळ पाठने खेळला असता तर योग्य रीतीने कंप्लीट झाला असता, परंतु जडतडला थारा नाहीये. उलटा फटका या वेळेला खाली क्षेत्रामध्ये चांगलं टायमिंग पाहायला मिळतोय आणि या वेळेला चेंडू सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय इथे. हा जबरदस्त उलटा फटका, चौकार 4. वेलकम बॅक. आपण पाहिली आहे तर उलटा फटका खेळला गेला, चौकार मात्र इथे जो लगावला गेला रोशन मैदानाच्या आतमध्ये. एक पारी आपण पाहिली आहे ना तर सुजबुजबारी पारी, म्हणजेच आपल्या संघाला पुढे घेऊन जाणारी पारी. हलक्या हाताने आपण पाहिलं तर मग ड्राईव्ह केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रोशन राकेश हे 2 जे खेळाडू पण पाहतोय आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर एक पार्टनरशिप, छोटीशी पार्टनरशिप झाली ना तर डेफिनेटली आपण पाहतोय की हा मॅच आहे ना तो बोबत वाईज टीम घेऊन जाईल. डेफिनेटली आत्तापर्यंत जर विचार करायचा झाला तर भावेश मोकाशीने पहिल्या बॉलवर पहिला धक्का दिला, परंतु तो धक्का मात्र आपण पाहिलं तर जसं आपण पाहिलं त्या धक्क्याचा मात्र परिणाम पडलेला नाही आहे. रोशनने मात्र आपण पाहिलं तर जो खेळ सरसा चांगल्या पद्धतीने केला. राकेशला मात्र स्ट्राईक होती या वेळेला. राकेशला मात्र आपण पाहिलं तर हा फटका मात्र खेळायचा होता.
बॅकफुटला जाऊन क्रॉस बॅटेडनं मात्र आपण पाहू शकतोय की चेंडूची लाईन आणि लेंथ पासून थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, जेव्हा तुम्ही जर एखाद्या चेंडूला सरळ बॅटने खेळतायत ना, तितकंच चांगलं मात्र कॉन्फिडन्स लेवल देखील वाढत असतं. इथे पाहिला आपण पुन्हा एकदा आडवी बॅट मात्र यूज केली होती. एज लागला होता थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाहिला, पण तर मग झेल आला होता, तो कन्वर्ट झाला नाहीये. आणि नशिबाची 7 ओव्हर मात्र कंप्लीट धाव मिळेल एक राकेशला. एका धावेने टीमची टोटल वाढत असताना फलकावर पाहायला मिळते कंप्लीट झालेल्या धावा. ओव्हर कंप्लीट नंतर आपण पाहिलं एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. प्रवास आपण पाहिलं तर 19 धावसंख्येपर्यंतचा करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 आलेले आहेत. 8 म्हणजेच काय तर आणखीन जिंकण्यासाठी आत्ता धाव्यांची गरज आपण पाहिली आहे तर 11. 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. पृथ्वी स्पोर्ट्स राजावली बी हा संघ आपण पाहिला तर मग बॅटिंगमध्ये आज जास्त काही इम्पॅक्ट टाकू शकला नाही आहे. आपण पाहिली आहे तर मग सुरुवातीला जयेश आणि किशोरकडून एक चांगली सुरुवातीची अपेक्षा होती, मात्र जयेश लगभग बाद झाले. किशोर यांची बॅट चालली नाही आहे आणि इतर खेळाडूंचं देखील योगदान तितकं फारसं मिळालं नाही आहे. त्यामुळेच आपण पाहिलं तर धाव फलक आपण पाहिलं तर 20च्या पुढे देखील गेला नाही आहे. प्रशांत या वेळेला आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर आणि त्यांच्यावर मात्र आपण पाहिलं तर हा फटका एक्झिक्यूट केलेला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरची लेंथ आणि गॅपमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पलीकडे राकेशच्या बॅटमधून येतोय इथे शानदार फटका. A1 क्वालिटी चौकार 4. धावसंख्या वाढताना पाहायला मिळाले. 12च्या घरामध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरची लेंथ पाहतोय. पुन्हा एकदा दुरून खेळला जातोय. आपण पाहिले तर फिल्डर आहेत तिकडे, चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा सोप्या पद्धतीने येत आहेत. ही मॅच आपण पाहिली आहे तर सोपी केली आहे. त्याचं कारण आपण पाहिले चौकार, त्यात नंतर आलेल्या दुहेरी. आत्तापर्यंत 6 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये येताना बघायला मिळाल्या आहेत. आणखीन आपण जर विचार करायची झाली आहे तर 5 धाव्यांची गरज असेल ह्या मॅचला जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा दुरून खेचून मारलेला फटका पाहतोय. याही वेळेला चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राकेशच्या बॅट मधून आपण पाहिली तर जबरदस्त खेळी केली जाते. या क्षणाला वारंवार ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईनवर मात्र तुडून पडताना पाहायला मिळतोय आणि चौकार पुन्हा ठोकला गेलाय. 2 आपण पाहिले तर चौकार आतापर्यंत आलेले आहेत. आता पाहिलं तर हवे फिल्डर तिकडे आणि इथे आपण पाहिलं तर धाव कंप्लीट झालेली आहे आणि मॅच देखील आपण पाहिलं तर मग पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चेस कंप्लीट झालाय. धावा मात्र आपण पाहिल्या पूर्ण केल्यात. जे लक्ष आपण पाहिलं तर गाठलं गेलंय आणि सामना सहज सोप्या पद्धतीने आपल्या नावावर केलाय. आपण पाहिली तर टीम बोबत बॉईज बोबत पाडा सलग आपण पाहिले तर 2 विजय मात्र प्राप्त करत असताना पुढे येताना आपल्याला जर बघायला मिळाले आहे. आणि अभिनंदन बोबत बॉईज बोबतपाडा टीम, कारण की जेव्हा जेव्हा ही टीम चालते यांना मात्र त्या वेळेला मात्र ही माघारी पडत नाहीये. आणि आज भरपूर दिवसाने मात्र पुन्हा एकदा ती लाईन पकडताना पाहायला मिळाले, पटरीवर येताना पाहायला मिळाले. कारण की शेवटचा जेव्हा पर्व मी पाहिला होता ना तेव्हा मात्र आपण